वीर शिंगरोबा धनगरांचं नाव मुंबई पुणे मिसिंग लिंक महामार्गाला देण्यासाठी आपण 10 दिवसात 15 लाख मुख्यमंत्र्यांना मेल करायची मोहीम हातात घेतली। आज मोहिमेचा 6वा दिवस आहे। 7 लाख मेल मुख्यमंत्र्यांपर्यंत धनगर समाज बांधवांचे पोहोचलेले आहेत। ही जी आता जी आपली मागणी आहे या मागणी संदर्भात संपूर्ण म्हणजे राजकीय आणखी अनेक नेत्यांनी भाष्य केलेलं आहे। काय वाटतं सरकार या मागणीचा विचार करते? राजकीय नेत्यांनी आपलं मत मांडलंय, काही लोकांनी आंदोलन देखील केलेत, परंतु आपण जो सरकारवर हा दबाव टाकतोय 15 लाख धनगर समाज बांधवांचा, हा दबाव निश्चित मोठा असेल आणि निश्चित ही मागणी पूर्ण होईल अशी माझी अपेक्षा आहे। मागील वेळेस आपण आरक्षणाच्या अनुषंगाने कुठेतरी मेलची मोहीम हाती घेतली होती, त्यातून सुद्धा सरकारला खूप दखल घेतली गेली नाही असं दिसून येतं। मी धनगर समाज बांधवांना सरळ साधं सांगितलं होतं की गेल्या वेळेस जे आपण 10 दिवसात 10 लाख मुख्यमंत्र्यांना मेल ही मोहीम राबवली होती, त्यावेळेस समाज बांधवांना स्पष्टपणे सांगितलं होतं माझा जीव देईल पण हे मेल फेल जाऊ देणार नाही। त्याच्यानंतरच्या काळात अर्धवट पुलावर चढून मी जीव देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस प्रशासनाने मला थांबवलं आणि सन्माननीय पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी मला बैठकीला बसू असं आश्वासन दिलं होतं। भाजपमध्ये अनेक नेते आहेत, मंत्री आमदार आहेत, याची आवाज का उठत नाही? भाजपमधले जे धनगर समाज बांधवांचे नेते आहेत ते निश्चित शिंगरोबा धनगरांचं नाव देण्यासाठी अनुकूल आहेत आणि ते सरकारशी बोलतायत। मार्गाला तुम्ही आपण शिंगरोबा धनगर यांचं नाव द्यायचं म्हणत आहात, ज्या प्रकारे इतर आंदोलन होत आहे त्याचप्रमाणे ह्या नावासाठी सुद्धा आंदोलन उभारलं। निश्चित जर समजा हे मेल जर आज मी तुमच्या साक्षीने शब्द देतो मी धनगर समाज बांधवांना, हे मेलचं जर फेल गेलं तर निश्चित रस्त्यावरची लढाई लढायला मी तयार आहे। आतापर्यंत किती मेल गेले? आतापर्यंत 7 लाखापेक्षा जास्त गेलेले आहेत। रिप्लाय काय लागणार? रिप्लाय येतोय ना, प्रत्येकाला येतोय, तुमचा सदरचा मेल प्राप्त झालेला आहे। आम्ही ज्या म्हणजे जो ह्याचा हे आहे विभाग त्याच्याकडे आम्ही मेल पाठवलाय। पडळकर साहेब, जानकर साहेब यांच्या काय भूमिका आहेत? निश्चित त्यांची भूमिका तर शिंगरोबा धनगरांचं नाव देण्यासाठी 100% अनुकूल आहे। 100% पडळकर साहेब अंतर्गत भेटतायत, बोलतायत, असं जनतेसमोर आवाज उठवला पाहिजे। नाही पडळकर साहेब देखील आवाज उठवतायत, तुम्ही पाहिलं नसेल, निश्चित त्यांची मागणी देखील ती आहे। खरं तर या संदर्भात सरकारकडून जी भूमिका आहे अद्याप स्पष्ट झालेली आहे किंवा नाही काय? अजून भूमिका स्पष्ट झालेली नाही, पण निश्चित भूमिका हे 15 लाख मेल पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल। किती दिवसामध्ये 15 लाख मेलचं उद्देश ठेवलेलं आहे? मी 10 दिवसात 15 लाख मेलचं उद्देश ठेवलाय, परंतु तिथून पुढल्या काळात जर समजा एखाद्या समाज बांधवांना किंवा आणखीन समाज बांधवांना जर करायची इच्छा असेल तर ते करू शकतात, काय अडचण नाही। पुढची भूमिका काय राहणार? पुढची भूमिका अशी राहणार आहे की जर समजा यातून सरकारने जरा आम्हाला अपेक्षित उत्तर दिलं नाही तर रस्त्यावरची लढाई तयार आहोत आणि 100% अंगावर सरकारला घेऊ। सरकारने मागील वेळेस सुद्धा धनगर आरक्षणावरून सांगितलं होतं की कुठेतरी त्यांना आम्ही आरक्षण देऊ, परंतु त्यावेळेस सुद्धा आरक्षण मिळालं नव्हतं आणि त्यावेळेस सुद्धा आपण फडणवीस साहेब यांचा जो व्हिडिओ आहे तो चालवून दाखवला होता आणि सांगितलं होतं की त्यांनी बारामती येथील जे आंदोलन आहे ते सोडवा आणि त्यानंतर आपण आरक्षण आमचं सरकार आलं की देऊ। त्यानंतर सुद्धा कुठेतरी धनगर मतांचा, समाजाच्या मताचा उपयोग करून घेतला गेला, परंतु त्याचा कुठेही विचार केला गेलेला नाही। मग आता तरी कुठेतरी ह्या बाबीचा विचार होईल का? 100% विचार केला जाईल अशी आमची अपेक्षा आहे, कारण 15 लाख लोकांनी मेल करणं म्हणजे 15 लाख धनगर समाज बांधवांच्या भावना तिथं पोचणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। भाजपच नाही, भाजपने तर धोका दिलाच आहे, पण इथनं मागचे जेवढे सत्ताधारी होते त्या प्रत्येकाने धनगर समाजाची दिशाभूल करायचं काम केले, धोका द्यायचं काम केलं। यातून कुठं धनगर समाज बोध घेईल? निश्चित बोध घेईल, निश्चित। आमदारपर्यंत काय गेलं का मागणी आपल्या? नाही तसं काय आमदार साहेबांना मी बोललो ना, आणखीन निश्चित जर गरज पडली तर आपण बोलू।